नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. मृत्यूच्या महामार्गावर टोलची लूट. खारपाडा टोल नाक्यावर पत्रकारांचा संतापाचा स्फोट. मुंबई गोवा महामार्गाच्या नावाखाली जनतेची अक्षरशः लूट सुरू असून अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली करून सरकार आणि प्रशासनाने कोकणवासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा संतप्त आरोप करत रायगड प्रेस क्लबचे खारपाडा टोल नाक्यावर जोरदार आंदोलन छेडले. आधी महामार्ग पूर्ण करा, मगच टोल घ्या, या आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पेण तालुक्यातील खारपाडा टोल नाक्यावर शेकडो पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकवटले होते. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. रस्ता खड्ड्यांनी भरलेला, सर्व्हिस रोड अधांतरित, गटारांची कामे रखडलेली आणि जीवघेणे अपघात सुरू असताना टोल कसा घेताय, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. टोल नाक्यावर घोषणांचा पाऊस पडत असताना प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल भोळे, जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, भारत रांजणकर, उपाध्यक्ष संजय मोहिते, मोहन जाधव, प्रशांत शेडगे, माजी नगरसेवक तथा संपादक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील यांच्यासह विविध तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. संतोष ठाकूर, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील, नंदू जांभूळकर, नंदा म्हात्रे, अमोल घोटणे, अशोक मोकल आदींसह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी पत्रकार सरचिटणीस शशिकांत मोरे यांनी टोल विरोधात शेरोशायरी आणि पोवाडा सादर करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. जनतेला सुविधा नाहीत पण वसुली मात्र जोमात, अशी टीका त्यांनी केली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पनवेल आणि पेण तालुक्यातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी टोल माफीची मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना निवेदन दिले. यावेळी इंगवले यांनी महामार्गावरील रखडलेली कामे आणि टोल माफीचा विषय केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र आश्वासनाचे गाजरे नको, पूर्ण महामार्ग हवाय, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडली. यासाठी पत्रकार 2005 पासून आंदोलन करत आहेत. 2 ऑक्टोबर 2005 ला आपण सगळ्यांनी वडखळ नाका येथे आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर हा मार्ग चौपदरी व्हावा यासाठी सातत्याने गेली 20 वर्ष आपण त्याचा लढा लढतो आहोत. 2012 मध्ये या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झालेलं आहे. अपेक्षा अशी होती की 2014ला हे काम पूर्ण व्हावं. कसं वापरणार तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.